ही आमची संतूर मम्मी आहे बघा. गुड मॉर्निंग कर सगळ्यांना. मॉर्निंग. माय आता तांबे दिसत असेल तो काय आला तुम्हाला वाटलं असेल. लहान मुलं वगैरे आजारी जर पडायला लागली ना तर शेळीचं दूध प्यायला देतात त्यांना. कसं आहे दूध चाळ 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 चाळ. आता ममड्याला दूध पाजायचं. मी मामाचीकडं असताना कितवीला 3री 4थीला असताना दूध काढलेलं आहे शेळीचं. त्याच्यानंतर आज दूध काढलंय. नाही लय दिवस झालं शेळीचं दूध काढलेलं. हे बघा मित्रांनो दूध काढून झालंय आपलं. मग दूध घरचं असलं म्हणजे फरक पडतो. आता दूध किती महाग आहे. गुड मॉर्निंग सर्वांना, गुड मॉर्निंग. तुमच्या माया आता तांबे दिसत असेल तो काय आला तुम्हाला वाटलं असेल. तर सर्वांना जय शिवराय जय शंभूराजे. तुमचं सहर्ष स्वागत आपल्या आवरा यूट्यूब चॅनलवर. आणि आज एक आपल्याक शेळी आली माहिती आहे का. आणि ती ताईची शेळी होती, चुलत्यांक दिली ती. आपल्याला उत्पन्न तर काय भेटलं नाही पण आता मदर हॅलो. ही आमची संतूर मम्मी आहे बघा. गुड मॉर्निंग कर सगळ्यांना. मॉर्निंग. कसे आहेत सगळे. कशा आहेत? बोल की सगळ्यांसोबत. कशा आहेत सगळे? तेवढी स्क्रिप्ट मध्ये तेवढंच होतं वाटतं. हे बघा ही शेळी आणली आपण. तर तिला पिल्ल वगैरे काय ताई पिल्ल झालती का नाही. पिल्लू झालं म्हणजे एक पिल्लू झालं होतं तिला. हा आता झालं असं काय पण काय सांगता नाही येणार मला. घे धार काढून. नाही नाही ती दूध आहे म्हणल्यावर तिला पिल्लू बिल्लू असेल ना. कुठे आहे ती पिल्लू का नाही आणलं. पिल्लू आता असं ना आवाच्या घरी. आबाल म्हणा देऊन टाका ना काय चालतं तेवढे. जाऊ दे. चला हे बघा जाऊन द्या. ही शेळी आली इकडे खायला वगैरे ठेवलं होतं या साईडला समोर. तर आता दार काढायची. तर सगळ्यांनी दूध प्यायल्या. तांबरून दूध आहे. कच्चं प्यानार का कसं प्यानार कमेंट करायला विसरू नका. तापून प्यानार. दाबून. ए ममडा काय रे. चला नाही लय दिवस झालं शेळीचं दूध काढलेलं. आता डाव्या हातावर का उजव्या हातावर. बघा लात बीत देईन. चल बाई तिकडच्या पायी असं आता काय मी सरलो बाबा. ये ग इकडे. एक पाय घेऊन ह्याला हे करायचा मांडी खाली. तिकड. अरे ती बसायला लागली. वा जवळून जाऊ. तिकून दार अशी दुधाची दार बघा मित्रांनो. तांब्या खाली धर म्हणजे दार दिसेल. कसं आहे दूध चाळ 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 चाळ. आता ममड्याला दूध पाजायचं. खोट नाही सांगत मी ना लय दिवसांनी दूध पिळलंय लय. आईच्या इकडं असताना पिळलेलं दूध. आल्या जर त्यांच्यात सोडायचं. लय नाही तांब भरून अर्धा तांबे निघेल. आता रात्री पण अर्धा तांबे काढलं होतं. सकाळ सांगा द्या काळ एक तांबे निघते. आता करड तर नाही त्याच्यामुळं आता मल्हारला ठेवलंय आपण दूध. आवाज येतो का चर चर चर. शेळ्या पिळ्या सोप्या जातात बकऱ्यापेक्षा. बकऱ्यांचा सड आहे ना उग बोटा एवढा असतंय. अंगावर छाती सर दूध सांडत नाही सांडत. पान होत नाही का. लड्डू थांब. लाला करतय दूध. ते दोरी मध्ये दिसते पण. असू दे चल. झालं का. हे बघा मित्रांनो दूध काढून झालंय आपलं दूध काढून झालंय. हे बघा तांबा अर्धा तांब्या चांगलं दूध गरम गरम आहे. असं कच्चं दूध पिलं ना कोणताच आजार होत नाही बरं का तुम्हाला सांगतो. थँक्यू. आता हिचं नाव काय ठेवायचं ताई. त्याचं नाव काय हरणी ठेवा ना. आणि मामाची आई एक करू शेळी देणार आहे. हा ती कसली मी पाहिली नाही अजून. देणार आहे. कधी जायचे हा नाही. जाऊ ना एखाद्या दिवशी शिवाची गाडी घेऊन. बर हा तिकडे शेळ्या आल्यात ना त्याच्यामुळं ती शेरड्या ओरडते शिर्डी ओरडते. तर मित्रांनो शेळीचं दूध दवाखान्यात पण सांगतात. आता लहान मुलं आजारी वगैरे पडायला लागली ना
तर साईड लहान मुलं वगैरे आजारी जर पडायला लागली ना तर शेळीचं दूध प्यायला देतात त्यांना. पोटातले काही विकार वगैरे व्हायला लागले ना, शेळीचं दूध एकदम आयुर्वेदिक असतं. तर सर्वांनी आता हे बघा, तिचं नाव हारणी ठेवणार आहे आपण. तिला गुंगराचा पट्टा बिट्टा तयार करायचा आहे अजून, नाही का. तर काय नाही, शेळी काल ताई घेऊन आली आणि इथंच बांधली होती आणि रात्रीची घरात बसती शेळी. हिला काही नाही अजिबात, तिला म्हणजे लघवी करत नाही, काय नाही, निवांत शेळी आहे एकदम मस्तपैकी. आणि थोडी आजारी पण होती, चुलत्यांका होती बकऱ्यांच्या वाड्यावर. पण म्हणलं चला मल्हारला दूध प्यायला पण आणता येईल, आधी आपलं पण काम होईल नाही का दुधाचं. आणि काय ते एवढा पेणार आहे का, पण मग दूध घरचं असलं म्हणजे फरक पडतो. आता दूध किती महाग आहे, 50-60 रुपये किलो आहे गाईचं म्हशीचं. त्याच्यामुळंच म्हणलं आपलं दूध घेऊन यावा. आणि मस्त वातावरण. आता तिला इथं खरं तर या ठिकाणी ना, इथं आपल्याला शेड मारायचं आहे ना, इथं कोंबड्यांची जाळी आणि मग शेळीला पण इथं जरा जागा वगैरे करायची, त्याच्यामुळंच नियोजन चाललंय. तर काय नाही, आणि बाकी हेच दाखवायचं होतं तुम्हाला की शेळी आणली व तुम्हाला मी 2-4 दिवस म्हणलं होतं की शेळी आणली, आणायची. तर आता आणली, दूध बी काढून झालं. आणि मी मामाचीकडं असताना 3री-4थीला असताना दूध काढलेलं आहे शेळीचं. त्याच्यानंतर आज दूध काढलंय, एक वेगळाच आनंद असतो नाही का. तर चलो, व्हिडिओ कसा झाला कमेंट करायला विसरू नका. चलो बाय.